Hi everyone. Maha TET 2021. Important one-liners. Important for paper 1 and paper 2. Like, share and subscribe my channel for more videos. आता बघा की यामधला इम्पॉर्टंट वन लायनर्स आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी इम्पॉर्टंट आहे. यामधले पण क्वेश्चन्स येतात कारण अर्थ किंवा सन विषय एक प्रश्न विचारलाच जातो. त्यामुळे मी हा टॉपिक कवर करत आहे. सर्वांनी बघा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. The earth and the sun. The sun and the earth. The earth gets light from the sun. Earthला लाईट कुणापासून मिळते तर सनपासून मिळते. The earth shape is like a very large ball. जे अर्थचा शेप आहे ते कसा आहे तर खूप मोठ्या बॉलसारखा आहे. आणि अर्थच्या शेपला जिओइडसुद्धा म्हणत असतात की the shape of the earth is geoid. While going around the sun. सनच्या भोवती फिरत असताना दी अर्थ टर्न्स अराउंड इट सेल्फ. अर्थ स्वतःच काय करत असतो, फिरत असतो, स्वतःभोवतीच फिरत असतो. दी स्पिनिंग ऑफ दी अर्थ अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड रोटेशन ऑफ दी अर्थ. जसं अर्थ स्वतःभोवतीच फिरत असतो त्याला काय म्हणत असते, रोटेशन ऑफ दी अर्थ म्हणत असते. The light of the sun does not reach the entire earth at one and the same time. जे लाईट आहे, सनचं जे प्रकाश आहे ते पूर्ण पृथ्वीवर एकाच वेळी एकाच टायमाला नसते पोचत. हाफ ऑफ दी अर्थ गेट्स सनलाईट वाईल दी अदर हाफ रिमेन्स डार्क. म्हणजे कसं की हाफ अर्थला, अर्ध्या अर्थला एका वेळी सनलाईट मिळते तर दुसरीकडे पूर्णपणे काय असते, डार्कनेस असते. आणि जेव्हा त्या बाजूला दुसऱ्या बाजूला प्रकाश असतो तेव्हा दुसऱ्या बाजूला काय असते, अंधकार असते. म्हणजे अपोजिट असते. हाफ बाजूला डार्कनेस असते तर हाफ बाजूला लाईट असते. वी से दॅट इट इज डे इन दी हाफ दॅट gets light while in the other half where sunlight does not reach it is night. आता बघा, अर्ध्या पार्टमध्ये जिथे लाईट पोचत असते तिथे काय आहे, तिथे दिवस असतो. तर अर्ध्या पार्टमध्ये जिथे लाईट पोचत नसते तिथे काय असते, रात्र असते. एव्हरी डे वी सी डेज चेसिंग नाईट अँड देन नाईट चेसिंग डेज. दी सायकल गोस ऑन विदाउट स्टॉपिंग. आता बघा, याच्यात फक्त एकच, या फर्स्ट 3 पॉईंट्समध्ये एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ते आहे की दी स्पिनिंग ऑफ दी अर्थ अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड ॲज रोटेशन ऑफ दी अर्थ. हे लक्षात ठेवा. दी स्पिनिंग ऑफ दी अर्थ अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड ॲज रोटेशन ऑफ दी अर्थ. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे इथे. कारण काय करतो, आपल्याला ज्या गोष्टी माहीत असतात त्यामध्येच आपण चुकत असतो, कारण आपण कन्फ्यूज होत असतो. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. नेक्स्ट आहे 22 March to 21 June. On 22 March, day and nights are both of 12 hours long. आता बघा, ऑन 22 March 22 मार्चला दिवस आणि रात्र दोन्ही किती तासाचे असतात, 12 तासाचे असतात. देन इन आवर पार्ट ऑफ दी Then in our part of the earth, other part of the earth, daytime increases slowly and nighttime decreases. This goes on till 21 June. आणि मग काय होते, अर्ध्या पार्टमध्ये दिवस मोठा असतो आणि रात्र लहान असते. आणि मग त्याचसारखं काय असते की इन अदर पार्ट ऑफ दी अर्थ डे टाईम इन्क्रीजेस. डे टाईम काय होते, इंक्रीज होतो, इंक्रीजेस स्लोली. एकाच वेळी नाही तर स्लोली इंक्रीज होते आणि नाईट टाईम डिक्रीजेस स्लोली. दोन्ही पण प्रोसेस होतात, पण ते काय, त्याला थोडा वेळ लागत असतो, म्हणजे स्लोली होत असते. दिस गोज ऑन टिल 21 जून. आणि हे कधीपर्यंत होत असते, 21 जूनपर्यंत. म्हणजे दिवसाचा टाईम वाढत जातो आणि रात्रीचा टाईम कमी होत जातो. ते कधीपर्यंत होत असते, 21 जूनपर्यंत होत असते. डेट्स लक्षात ठेवा, डेट्ससुद्धा विचारतात. On 21 June, our day is the longest and night is the shortest. 21 जूनला जे डे टाईम असते तो सर्वात मोठा असतो, लॉंगेस्ट असतो, आणि नाईट टाईम शॉर्टेस्ट. ठीक आहे, सर्वात लहान. 21 जून टू 22 सप्टेंबर. आहे का, 21 जून ते 22 सप्टेंबरपर्यंत. इन आवर पार्ट ऑफ दी अर्थ डे टाईम बिकम्स शॉर्टर अँड नाईट टाईम बिकम्स लॉंगर. 21 जून ते 22 सप्टेंबर डे टाईम काय बनत जातो, कमी होत जातो, आणि नाईट टाईम काय होत जातो, वाढत जातो, लॉंगर बनत असते. ऑन 22 सप्टेंबर आवर डे इज 12 hours. 22 सप्टेंबरला, आता जे येणार आहे 22 सप्टेंबरला, तो दिवस 12 तासाचा असतो, तर रात्र पण किती तासाची असते, 12 तासाची असते. आता बघा, इथे एक
अवर पार्ट म्हणजे आपण कुठल्या हेमिस्फिअरमध्ये राहत असतो. तर जस्ट अ मिनिट मी क्लिअर करते. आता बघा अवर पार्ट जिथे येत आहे ते का बरं अवर पार्ट येत आहे, तर मी तुम्हाला एक सांगते की काय होत असते. हे अर्थ आहे आणि हे नॉर्थन हेमिस्फिअर आहे. जे वरचं हेमिस्फिअर आहे त्याला नॉर्थन हेमिस्फिअर म्हटलं जाते या अर्ध्या पार्टला. आणि जे खालचा पार्ट आहे त्याला कुठलं हेमिस्फिअर म्हणत असते, सदर्न हेमिस्फिअर म्हणत असते. ठीक आहे, सदर्न हेमिस्फिअर म्हणत असते. आता पुन्हा एक गोष्ट की ओके, आता हा झाला नॉर्थ ईस्टर्न हेमिस्फिअर जिथे इंडिया आहे. इंडिया लाईज इन नॉर्थ ईस्टर्न हेमिस्फिअर. ठीक आहे. आणि हे झालं साऊथ ईस्टर्न हेमिस्फिअर, हे झालं साऊथ वेस्टर्न हेमिस्फिअर आणि हे झालं नॉर्थ वेस्टर्न हेमिस्फिअर. जेव्हा आपण याला हाफमध्ये डिवाईड करतो तर वरचा पार्ट नॉर्थन हेमिस्फिअर होते आणि खालचा पार्ट सदर्न हेमिस्फिअर होते. आणि 4 याच्यात डिवाईड केल्यानंतर नॉर्थ ईस्टर्न हेमिस्फिअर, नॉर्थ वेस्टर्न, साऊथ वेस्टर्न आणि साऊथ ईस्टर्न हेमिस्फिअर होत असते. आणि इंडिया कुठल्या याच्यात असतो, तर इंडिया असतो बघा इंडिया कुठे आहे, तर इंडिया आहे इथे. ठीक आहे, इथे येत असते. तर हा कुठला पार्ट झाला, नॉर्थ ईस्टर्न हेमिस्फिअर. इंडिया लाईज इन नॉर्थ ईस्टर्न हेमिस्फिअर. ऑन 22 सप्टेंबरला दिवस आणि रात्र काय असते, 12-12 तासाची असते. 22 सप्टेंबर टू 22 डिसेंबर, 22 सप्टेंबर ते 22 डिसेंबर. दी डेज कंटिन्यूअस टू बिकम शॉर्टर. आता दिवसाचा जो वेळ असतो तो कसा होत जातो, कमी होत जातो. दी नाईट्स कंटिन्यू टू बी लॉंगर. आणि जे रात्र असते ते काय होत असते, लॉंग होत असते. ऑन 22 डिसेंबर आवर नाईट इज लॉंगेस्ट अँड डे इज शॉर्टेस्ट. 22 डिसेंबरला नाईट काय असते, लॉंगेस्ट असते, सर्वात मोठी रात्र असते. आणि इथला जो दिवस असतो सर्वात लहान दिवस असतो. नेक्स्ट, ऑन 22 डिसेंबर टू 22 मार्च, 22 डिसेंबर ते 22 मार्च. दी डे गोज लॉंगर अँड नाईट गोज शॉर्टर. जो दिवस असतो तो मोठा होत जातो आणि रात्र काय होत असते, छोटी होत असते. दिस गोज फ्रॉम टिल 22 मार्च. आणि हे कधीपर्यंत होत असते, 22 मार्चपर्यंत होत असते. फ्रॉम 22 मार्च दी सायकल रिपीट्स अगेन. आणि 22 मार्चपासून सायकल पुन्हा काय होत असते, रिपीट होत असते. समर अँड विंटर. इन समर डेज आर लॉंगर अँड नाईट्स आर शॉर्टर. समरमध्ये दिवस खूप मोठा असतो आणि रात्र काय असते, लहान असते. अँड इन विंटर नाईट्स आर लॉंगर अँड डेज आर शॉर्टर. आणि विंटर सीझनमध्ये जे रात्र असतात ते लॉंगर असतात आणि डेज काय असतात, शॉर्टर असतात. यामधले काही टॉप पॉईंट्स राहिलेले आहे तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईल. उत्तरायण आणि दक्षिणायन त्यातमधला एक प्रश्न विचारला जाते तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कवर करेल. आणि व्हिडिओला नक्की बघा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलला. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.